आणि यापुढची बातमी आहे कोल्हापूरमधल्या महायुतीच्या जागा वाटपाच्या त्रांगड्यासंदर्भातली। तर महायुतीमध्ये अजित पवारांच्या समावेशामुळे विधानसभेच्या जागांची ओढाताण सुरू झाल्याची चर्चा आहे। प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप सोबतच शिवसेनेची सुद्धा चांगली पकड आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काही जागांवरनं महायुतीमध्ये झुंपण्याची शक्यता आहे। त्याची सुरुवात कोल्हापुरातनं झाल्याचं दिसतंय। कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरनं महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच रंगली आहे। खरं तर ठाकरे सोबत असताना भाजपकडनं हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेला सोडला जायचा। 2022 साली या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस विरोधात भाजपनं चांगली मतं मिळवली। त्यामुळेच आता भाजपनं येत्या विधानसभेत विजयाचं उत्तरायण करायचंय असा निश्चय केलाय। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे भाजपचं हे स्वप्न भंगू शकतं, कारण या मतदारसंघावर पालकमंत्री हसन मुश्रीफांनी आपल्या पक्षाचा दावा ठोकलाय। आम्ही 4 जागेच्या मागणी केलेल्या आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या आहेत, आमची मागणी आहे। कोणकोणती मतदारसंघ आमचे 2 आहेतच। त्यानंतर आम्ही शिरोळ मतदारसंघ मागितलेला आहे आणि 4था मतदारसंघ आम्ही कोल्हापूर शहर मागितलेला आहे। तर हसन मुश्रीफांनी थेटपणे कोल्हापूर उत्तरवरती दावा सांगितल्यावर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे आणि या मतदारसंघावरचा भाजपचा दावा कायम असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय। मुश्रीफ साहेब हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत। महायुतीतले राष्ट्रवादी एक प्रमुख घटक आहे। आता मागणी करणं हे स्वाभाविक आहे, काय त्यांची कारणं असू शकतील, परंतु हा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक लढवली असल्यामुळे आमचा त्याच्यावरती दावा आहे। तर हसन मुश्रीफांच्या दाव्यामुळे आधीच कागलमध्ये भाजपला समर्जित घाटगेंच्या रूपानं खिंडार पडलं। कागल पाठोपाठ आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातही राष्ट्रवादी भाजपची कोंडी करणार का याची चर्चा आहे। आणि फक्त हेच 2 मतदारसंघ नाहीत, तर कोल्हापुरातल्या 6ही विधानसभा मतदारसंघात संभ्रम असल्याचं चित्र दिसतंय। त्यातला प्रमुख मतदारसंघ कागल। राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ इथे आमदार आहेत। हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येत नसल्याचं पाहून समर्जित घाटगेंनी तुतारी हाती घेतली आणि पवारांना साथ दिली आहे। पुढचा मतदारसंघ करवीर विधानसभा। या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार PN पाटील यांचं निधन झालं। येत्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघासाठी महायुतीतल्या शिवसेनेसह जनसुराज्यनं सुद्धा फिल्डिंग लावली आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश पाटील हे सध्या आमदार आहेत, पण या मतदारसंघामध्ये भाजप इच्छुकांची भली मोठी यादी आहे। शिवाजीराव पाटील, भरमुअण्णा पाटील, संग्रामसिंग कुपेकर सुद्धा चंदगडच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। राधानगरी मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत, पण इथे सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीकडनं उमेदवारीसाठी आग्रह धरल्याचं कळतंय। तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ऋतुराज पाटील आमदार आहेत। महायुतीमध्ये गेल्या वेळेला ही जागा भाजपनं लढवलेली। आता या मतदारसंघासाठी भाजपसोबत शिंदेंची शिवसेना सुद्धा इच्छुक आहे। तर कोल्हापूर उत्तर महायुतीमध्ये 3ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच पाहायला मिळते या एका मतदारसंघावरनं। त्यामुळे हा सगळा तिढा नेमका सुटणार तरी कसा याची सध्या चर्चा रंगली आहे। तर दावे प्रतिदावे महायुतीमध्ये या सगळ्या जागांवरनं पाहायला मिळत आहेत। राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि पक्षांतर सुद्धा नाराजीमधनं घडत असताना आता चंद्रकांत पाटलांनी या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सबुरीचा सल्ला दिलाय। त्यावेळेला अनेक पक्षांनी एकत्र येऊन काम करायचं असतं, तेव्हा प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाने दावा सांगायचा असतो। मग तो नेत्याने घेऊन कोणाचा दावा योग्य आहे ते बघायचं असतं। ती त्रिमूर्तीवरती समर्थ बसली, कोणाचा दावा योग्य ठरवायचा। तर जागा वाटप जाहीर होण्याआधीच कोल्हापुरात महायुतीत जुंपल्याचं चित्र आहे। जसजशी निवडणूक पुढे येईल किंवा जवळ येईल तशी अंतर्गत चढाओढ वाढण्याची शक्यता आहे। कोल्हापूर आणि एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातला हा तिढा महायुतीचे 3ही नेते मिळून कसा सोडवतात हे पाहणं रंजक असेल।